नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीला घेऊन ॲक्विजिशन करिता एक जबरदस्त अपडेट येत आहे. तसेच मित्रांनो, अडानी पोर्ट्स या कंपनीने फायनान्शियल इयर 2026 साठी आपले काही टार्गेट देखील रिवाइज केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अपडेट बघणार आहोत. तसेच अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. अडानी पोर्ट्स शेअर इन फोकस ऑन रेझिंग फायनान्शियल इयर 2026 इबिडा कार्गो आउटलुक फॉलोइंग NQXT ॲक्विजिशन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी वेनसडे म्हणजे 24 डिसेंबर 2025 ला फोकसमध्ये आलेली आहे. कारण मित्रांनो, या कंपनीने आपला अर्निंग्स आणि कार्गोचा जो टार्गेट होता म्हणजे गायडन्स होता तो रिवाइज केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनल, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात, NQXTच्या ॲक्विजिशनला कंप्लीट केल्यानंतर हे गायडन्स कंपनीने रिवाइज केले आहे. आणि याच अपडेटमुळे आज अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही कंपनी अडानी ग्रुपची कंपनी फोकसमध्ये याच अपडेटमुळे आलेली आहे. आणि मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीचा या ॲक्विजिशनला कंप्लीट करून या कंपनीने आपला बिझनेस ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर फुटप्रिंट एक्सपान्शन अजून मजबूत केला आहे या ॲक्विजिशन नंतर. आणि मित्रांनो, त्याचसोबत अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने फायनान्शियल इयर 2026 करिता आपला इबिडा आणि व्हॉल्यूम टार्गेट्स देखील रिवाइज केले आहे. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026चा इबिडा गायडन्स रिवाइज केला आहे. 21,000 कोटी रुपये ते 22,000 कोटी रुपयांनी, 22,300 कोटी रुपये ते 23,350 कोटी रुपये अशा प्रकारे अडानी पोर्ट्सने फायनान्शियल इयर 2026 साठी आपला इबिडा गायडन्स रिवाइज केला आहे. तसेच अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने फायनान्शियल इयर 2026 करिता कार्गो व्हॉल्यूम गायडन्स देखील रिवाइज केला आहे. पहिले होता 505 ते 515 मिलियन मेट्रिक टन्स, जो आता रिवाइज करून वाढवला आहे 545 ते 555 मिलियन मेट्रिक टन्स. मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीच्या होल टाइम डायरेक्टर आणि CEO अश्वनी गुप्ता यांनी सांगितले की या NQXTच्या ॲक्विजिशन जे कंपनीने केले आहे यामुळे कंपनीला 2030 पर्यंत कार्गो हँडलिंग कॅपॅसिटी 1 बिलियन मेट्रिक टन्सपर्यंत अचीव करण्यासाठी मदत मिळेल. आणि मित्रांनो, जे हे अडानी पोर्ट्सने NQXTचे ॲक्विजिशन केले आहे यामुळे कंपनीचा प्रेझेन्स ईस्ट वेस्ट ट्रेड कॉरिडॉरमध्ये मजबूत होणार आहे. तसेच इस्रायल, कोलंबो आणि तंझानिया इंटरनॅशनल पोर्टमध्ये देखील यामुळे सपोर्ट मिळणार आहे. मित्रांनो, जी अडानी पोर्ट्सने ॲक्विजिशन केले आहे NQXT म्हणजे नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनलचे, हे लोकेटेड आहे पोर्ट ऑफ ॲबॉट पॉइंट येथे, जे नॅचरल डीप वॉटर मल्टी युजर एक्सपोर्ट टर्मिनल आहे, ज्याची नेम प्लेट कॅपॅसिटी आहे 50 मिलियन
टन्स पर ॲनमची आणि ही प्रायमरली सर्व करते मायनिंग क्लस्टर्स, बोवेन आणि गॅलिली बेसिन्स आणि कॅटर्स लार्जलीमध्ये आणि यांचे मेन काम आहे एशियन मार्केट्समध्ये. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025 मध्ये या NQXT म्हणजे नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्टचे कार्गो व्हॉल्यूम्स होते जवळपास 88%. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने NQXT म्हणजे नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनलचे ॲक्विजिशन कंप्लीट केले आहे. तसेच मित्रांनो, कंपनीने आपले इबिड्डा आणि कार्गो व्हॉल्यूमचे जे गायडन्स आहे ते सुद्धा रिवाईज केले आहे आणि आतापर्यंत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. जर आपण अडानी पोर्ट्सचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, FISची होल्डिंग आहे 13.61%, DISची होल्डिंग आहे 15.03% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.48%. आणि जर आपण अडानी पोर्ट्सचे फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढून Q2 मध्ये आली आहे 9,167 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन Q2 मध्ये आला आहे 3,120 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती जवळपास 21,000 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती जवळपास 27,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 5,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 8,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 11,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, जर आपण अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 62,000 कोटी रुपये. लॉंग टर्म बोरोइंग कमी झाली आहे इथे आपण बघू शकतो आणि करंटली आहे 35,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. शॉर्ट टर्म बोरोइंग वाढली आहे इथे आपण बघू शकतो आणि करंटली आहे जवळपास 10,000 कोटी रुपये. आणि कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स कमी झाला आहे आणि करंटली आहे 6,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी झाली आहे इथे आपण बघू शकतो आणि करंटली आहे 9,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीने NQXT च्या ॲक्विजिशन नंतर आपला इबिड्डा आणि कार्गो व्हॉल्यूम गायडन्स रिवाईज केला आहे. आणि नंतर आपण अडानी पोर्ट्स या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा
होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.